विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सुरुवात केलेली आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे आपलं झालं. याच्यावर आपण एक प्रॅक्टिस सेट पण सॉल्व केला आणि आपण मेथड्स फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशनला पण सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये आपण एक मेथड आपण घेतलेली आहे, फॅक्टरायझेशन मेथड. आता सेकंड मेथड होती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. पण कोविडच्या याच्यामध्ये काही सिलेबस हा बोर्डातून फक्त तुमच्यासाठी म्हणजे या वर्षासाठी कमी करण्यात आलेला आहे. ते मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठवलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये कुठला भाग कमी केलेला आहे त्या पत्रकातून मार्क करून ठेवा, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला सोपं जाईल. तर या कोविडमध्ये तुमचा सेकंड मेथड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही पूर्णपणे कमी करण्यात आलेली आहे. मग आता राहिली परत तिसरी मेथड, ती आहे फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, फॉर्म्युला मेथड सॉल्व करायसाठी सुद्धा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करावा लागतो. म्हणून फॉर्म्युला मेथडचं पण प्रूफ या वर्षी आपल्या अभ्यासात नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि याचे डायरेक्ट तुम्हाला रूट्स लिहायचे आहे, मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा आहे आपला फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्याने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आता याच्यामध्ये ए बी आणि सी काय आहे हे आपण आधी पहिल्या याच्यातला शिकलेलो आहोत की जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन करायचं आणि त्याच्यामधून ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढायच्या. आता ह्या दोन व्हॅल्यूज मिळतात कारण इथे प्लस मायनस आहे, तर त्याला त्यांनी डिनोट केलेलं आहे अल्फा अँड बीटा. अल्फा म्हणजे एक रूट मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac divided by 2a, and beta means minus b minus b square minus 4ac divided by 2a, where alpha and beta are the roots of given quadratic equation by फॉर्म्युला मेथड. सिंपल आहे फॉर्म्युला मेथड. पहिल्यांदा जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन लक्षात घ्यायचं, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू जे पहिल्या आपण लेक्चर मध्ये बघितलेले आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ए बी आणि सी कशा काढायच्या, गिव्हन इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं. जनरल फॉर्म म्हणजे स्क्वेअर एक्स स्क्वेअर ची टर्म एक्स ची टर्म कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 आणि त्यानुसार ए बी सी च्या व्हॅल्यूज काढायच्या. त्या काढल्या म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये मी तर तुम्हाला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a हे लक्षात आलं असेल. तर आज आपण यावर डिपेंड प्रॅक्टिस सेट 2.4 सॉल्व करणार आहोत. तर 2.4 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो आपला झालेला आहे. काय पहिला क्वेश्चन, कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म. केलंय आपण जनरल फॉर्म मध्ये कंपेअर अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. तर हा पहिला क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. आपण दुसऱ्या क्वेश्चन मधून मेथड बघू की कसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू. ओके बघा, सेकंड सॉल्विंग किंवा सॉल्व विथ फॉर्म्युला. पहिला एक सिंपल उदाहरण घेऊ. दुसऱ्यातलं पहिलं एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, गिव्हन इक्वेशन पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये आहे का हे बघून घ्यायचं. असेल तर डायरेक्ट कंपेअर करून ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज लिहायच्या. आहे का, स्क्वेअर टर्म एक्स ची टर्म कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. काही वेळेस आपल्याला प्रॅक्टिस करायसाठी जनरल फॉर्म लिहून घ्या आणि मग लिहा ए इज इक्वल टू 1. प्रत्येक वेळी लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज लिहिल्या तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. बी इज इक्वल टू 6
C is equal to 5 by comparing the A, B and C. त्यानंतर फॉर्म्युला मेथडनी सोडवायच्या आधी पहिल्यांदा b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची, म्हणजे सोपं जातं फॉर्म्युल्यामध्ये ठेवणं. b स्क्वेअर मायनस 4ac, पुढे याला डिस्क्रिमिनंट नाव दिलेलं आहे आणि याची व्हॅल्यू सुद्धा काढायला तुम्हाला 2 मार्कासाठी पहिल्या प्रश्नात किंवा दुसऱ्या प्रश्नात विचारतात. b स्क्वेअर मायनस 4ac ठेवा व्हॅल्यू. b म्हणजे 6 स्क्वेअर, 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 5, 36, 5 चौक 20, किती आलं 16. माझ्याजवळ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 16. आता मला याचे रूट्स काढायचे आहे, म्हणजे मला हे सॉल्व करायचं आहे, म्हणजे याच्यातल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. व्हेरिएबल काय इथे x, सपोज इथे y असला तर x इज इक्वल टू नाही लिहायचं, y इज इक्वल टू लिहायचं, म्हणजे जो व्हेरिएबल असेल तो. माझ्याजवळ काय आहे x, म्हणून मी लिहिते x इज इक्वल टू, फॉर्म्युला काय माझा मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, सबस्टिट्यूटिंग ऑल व्हॅल्यूज. मायनस बी, बी ची व्हॅल्यू आहे 6, मायनस 6 प्लस मायनस, बघा आता ह्याची पूर्ण व्हॅल्यू आपण काढलेली आहे, फक्त त्याला स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं आहे. 16 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1, मायनस 6 प्लस मायनस 16 चा स्क्वेअर रूट निघतं 4 डिवायडेड बाय 2. या दोन व्हॅल्यूज आलेल्या आहे. सेपरेट करून घेऊ या व्हॅल्यूजला आपण. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 बाय 2 और x इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 बाय 2. किती येईल मायनस 2 बाय 2, म्हणजे x इज इक्वल टू मायनस 1 और मायनस 10 बाय 2, x इज इक्वल टू मायनस 5. आल्या व्हॅल्यूज दोन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं. मला असे वाटतं की फॉर्म्युला मेथड ही फॅक्टरायझेशन पेक्षा पण इझी होते. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, कंपेअरिंग लक्षात ठेवायचा, व्हॅल्यूज ए बी सी च्या जेव्हा आपण काढतो तेव्हा प्लस मायनस साईनकडे थोडं लक्ष द्यायचं, म्हणजे आपण एकदम सिंपल वेनी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो. असेच हे सर्व उदाहरणं. एक पाचवं उदाहरण घेऊ आपण यातलं. बघा पाचवं उदाहरण काय आहे, वाय स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. याला पहिल्यांदा सॉल्व करून घेऊ आपण. कसं सॉल्व कर, सिम्प्लिफाय करू याला. 3y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 2, 3y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 6, म्हणजे 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. याच्यावरून a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1, c इज इक्वल टू मायनस 6. समजली का व्हॅल्यू? काय केलं मी, गिव्हन इक्वेशनला पहिल्यांदा सॉल्व केलं. का बरं? कारण त्याच्यात एकाचा कोएफिशियंट हा फ्रॅक्शन मध्ये होता. तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये पण 1/3 चं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, पण या फ्रॅक्शनच्या कॅल्क्युलेशन मध्ये चुका होतात, म्हणून आपण आधी त्याला सिम्प्लिफाय केलं आणि मग आता व्हॅल्यू काढू आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची. 1 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय मायनस 6, 1 मायनस मायनस प्लस, किती होईल 4 मल्टिप्लाइड बाय 3, 4 त्रिक 12, 12 सखम 72, 73. प्लस 3. ओके, कॅल्क्युलेशन एकदा चेक करून घ्यायचं, कारण कॅल्क्युलेशन चुकलं तर उदाहरण पूर्ण चुकतं. चला आता इथे व्हेरिएबल काय आहे y, म्हणून मी फॉर्म्युल्याला y इज इक्वल टू लिहिल. मी x इज इक्वल टू लिहिणार नाही. y इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मायनस बी म्हणजे मायनस 1 प्लस मायनस माझ्याजवळ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 73 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a इज 3, मायनस 1 प्लस मायनस 73
डिवायडेड बाय 6. आता 73 चे फॅक्टर्स पडतात का? 73 इज अ प्राईम नंबर. ओके, म्हणून त्याचे फॅक्टर्स पडत नाही. तर हेच तुमचे काय झाले, फॉर्म्युला मेथडनी काढलेले फॅक्टर्स सॉल्व केले. आपलं थोडंसं ऑब्झर्व करा 2 मिनिटं कसे उदाहरणं सॉल्व केले मी, आणि याचं बाकीचं तुम्हाला करायचं आहे. याला 2 याच्यामध्ये पण लिहाल किंवा लास्ट आन्सर असंही लिहिलं तरी चालतं. याला लिहिता येतं y इज इक्वल टू -1 प्लस √73/6 और y इज इक्वल टू -1 मायनस √73/6. ओके, आता 2.4 मध्ये पहिला प्रश्न तर तुम्हालाच करायचा आहे. दुसऱ्या प्रश्नातले 2 मी केले, 4 राहिलेले ते तुम्हाला करायचे. ठीक आहे. एक अजून आपण याच्यात नेचर ऑफ फ्रुट्सचा छोटा भाग आहे तो घेऊन घेऊ आज. समजलं हे सगळ्यांना? बघा, आता तुम्हाला इक्वेशन पाहून त्याचं नेचर ऑफ फ्रुट्स ठरवायचे असतात. नेचर ऑफ फ्रुट्स आता त्या ठरवायच्या पद्धत बघा. पहिलं b² - 4ac इज इक्वल टू 0. b² - 4ac याला पुढे नाव दिलेलं आहे डिस्क्रिमिनंट, आणि त्याला डेल्टानी डिनोट केलेलं आहे. b² - 4ac इज इक्वल टू 0 ही जर व्हॅल्यू 0 आली तर द रूट्स ऑफ quadratic equation are real and equal. रूट्स कसे असतात त्याचे? रियल असतात आणि इक्वल असतात. कधी? जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली तेव्हा. दुसरी स्टेप आहे याची, b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे b² - 4ac हे तुम्ही सॉल्व केलं आणि त्याचं आन्सर तुमचं पॉझिटिव्ह आलं. ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन 0. ओके, आन्सर जर पॉझिटिव्ह आलं तेव्हा रूट्स कसे असतात? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. इक्वल नसतात, अनइक्वल हा फरक आहे त्याच्यामधला, रियल अँड अनइक्वल. आणि तिसरं आहे, इफ b² - 4ac is less than 0. If b² - 4ac is less than 0 म्हणजे लेस दॅन 0 म्हणजे जेव्हा तुम्ही b² - 4ac सॉल्व कराल आणि जर आन्सर तुमचं निगेटिव्ह येत असेल तेव्हा द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. नॉट रियल असतात ते रूट. ठीक आहे. आता हे नेचर ऑफ रूट्स कोणत्या व्हॅल्यूने डिटरमाइन करतो आपण? b² - 4ac नी. म्हणून याला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. b² - 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. काय म्हणतात त्याला? डिस्क्रिमिनंट. अँड इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतात त्याला? इज डिनोटेड बाय डेल्टा. वाचायचं डेल्टा. तर तुम्ही हा डेल्टा फिजिक्स मध्ये शिकलेले आहे. याला वाचतात डेल्टा. छोटा ट्रायंगल काढायचा आणि त्याला डेल्टा म्हणतात. आता बघा, याच्यासाठीच तुम्हाला एक फिल इन द ब्लँक्स ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या सगळ्यांवरच ती ऍक्टिव्हिटी आहे. परत एकदा आपण नेचर ऑफ रूट्स बघू. नेचर ऑफ रूट्स मध्ये इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल, आपण हे b² - 4ac कुठे काढलं? फॉर्म्युला मेथडनी. आपण जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं तेव्हा काढली होती नाही व्हॅल्यू b² - 4ac. ही जर व्हॅल्यू 0 येत असतील तर गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. आणि ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे 0 पेक्षा मोठी असेल. आता 0 पेक्षा मोठी म्हणजे कोणतंही पॉझिटिव्ह आन्सर जर आलं तर त्याचे रूट्स असतात रियल आणि अनइक्वल. आणि जेव्हा b² - 4ac आपण सॉल्व केल्यानंतर आपलं जर आन्सर निगेटिव्ह आलं तर त्या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतात?
नॉट रिअल. कसे असतात? नॉट रिअल. म्हणजे फक्त b² - 4ac या फॅक्टरनी आपण गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, नेचर ऑफ रूट्स ठरवू शकतो. ते कसे असतात? ते इक्वल आहे, रिअल आहे, इक्वल आहे, अनइक्वल आहे किंवा नॉट रिअल आहे, हे आपण ठरवू शकतो. म्हणून या b² - 4ac ला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. आणि कशाने डिनोट करतात ते? डेल्टाने. कशाने डिनोट करतात? डेल्टाने. तर या स्टेप्स तुम्हाला दिल्या तुमच्या पुस्तकात, लिहून घ्या आणि लक्षात ठेवायचं की कधी कधी तुमचं डिस्क्रिमिनंट 0 असेल तर तुम्ही तुमच्या दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कसं आहे, त्याचे रूट्स कसे आहे. एक छोटी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी फिल इन द ब्लँक्स मध्ये. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आणि इथे नेचर ऑफ रूट्स. आता जे बघितलं ते फक्त एक्झाम्पलच्या रूपात दिलेलं आहे. पहिल्या डिस्क्रिमिनंट मध्ये व्हॅल्यू दिली 50, दुसऱ्या डिस्क्रिमिनंट मध्ये -30 आणि तिसऱ्या डिस्क्रिमिनंट दिलेला आहे 0. सांगा याचे रूट्स कसे आहे. आता 50 म्हणजे ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 असलं तर रूट्स कसे असतात? रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स कसे असतात? रिअल अँड अनइक्वल. कधी? ग्रेटर दॅन 0 असेल. आता निगेटिव्ह संख्या आली म्हणजे लेस दॅन 0, तर इथे फक्त रूट्स आर नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. आणि इज इक्वल टू असलं तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. एक्झाम्पल हे सुद्धा परीक्षेत विचारलं होतं. जरी सॉल्व ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटी बेस मध्येच विचारलेलं आहे. ओके. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघू. आता प्रॉब्लेम्स मध्ये बघा, याच्यात नेक्स्ट टॉपिक दिलेला आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देअर कोइफिशियंट्स. हा सुद्धा भाग वगळण्यात आलेला आहे. हा पण आपल्या याच्यात नाही आहे. फक्त अल्फा आणि बीटा दिल्यानंतर रूट्स दिलेले असेल तर इक्वेशन कसं फॉर्म करायचं हा भाग आहे. तर हा आपण घेऊ आणि मग याच्यावरचा प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू. ओके. चल, आणि तुम्हाला जे पाठवलंय मी PDF कोर्स कमी करण्यात आलेला आहे तो फक्त या वर्षीसाठीच आहे. म्हणून पुस्तकाला क्रॅश करू नका. पुस्तकावर पेन्सिलनी नोट करून ठेवा की हा भाग नाही आहे, हा भाग आहे. नाही तर पुढच्या वर्षी जे लोक पुस्तकं वापरतील त्यांना मग प्रॉब्लेम येईल. हा फक्त तुमच्या बॅच साठी कमी करण्यात आलेला सिलेबस आहे. पुस्तकाचे पानं फाडू नका किंवा त्याच्यावर पेननी रेषा ओढू नका. पुस्तकावर एका साईडला नोट करून ठेवा. हे लक्षात घ्या.